अशोक कामटे विचार मंचतर्फे 23 मार्च शहीद दिन निमित्त भगतसिंग सुखदेव राजगुरू या वीरांना स्मरण करून नगरसेवक विनायक विटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी शहीद अशोक कामटे विचार मंच अध्यक्ष श्री योगेश कुंदूर, आस्था संस्थेचे आनंद तालीकोटी, एमएससीबी अधिकारी विलास कोले, सुहास चंचुरे, दीपक उपळकर, गिरीश विजापुरे, विकास कुंदूर, मुदस्सर तांबोळी, संतोष गायकवाड, काशीनाथ चिरसीकर, राजू पालकर, गणेश बद्दूरकर, अशोक वाडेकर, तात्यासाहेब भंडारे आदी देशभक्त नागरिकांना शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते। बलिदान चौक, तुळजापूर वेस्ट, सोलापूर या ठिकाणी भारत माता की जय, भगतसिंग अमर रहे, वंदे मातरम या घोषणा देण्यात आली। जय भारत माता की जय। भगत सिंह सुखदेव राजगुरू। आज शहीद अशोक कामटे विचार मंचच्या वतीने 23 मार्च 1931 साली वयाच्या 23व्या वर्षी शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू या वीरांना ब्रिटिश सरकारने फासावर चढवलं होतं। मुळातच तारीख होती 24 मार्च, परंतु ब्रिटिश सरकार घाबरलं होतं की कदाचित त्यांच्यावर काहीतरी अटॅक होऊ शकतो, म्हणून त्यांनी एक रात्री अगोदर म्हणजे त्यांच्या फाशीच्या एक 10 तास अगोदरच त्यांना फाशी दिली। फाशीची तारीख 24 असताना सुद्धा अशा वीरांचं स्मरण म्हणजे ज्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद, त्यांच्या तालमीत तयार झालेले भगतसिंग यांनी ब्रिटिशांच्या म्हणजे बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत होती असं म्हणत असेंब्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट केला। आणि त्याच अनुसरून आता आपण ज्या चौकात उभं आहोत त्या बलिदान चौकामध्ये 2 पोलिसांना इथं जाळलं आहे, पश्चिम बंगारपेठ पोलीस चौकीमध्ये। त्यावेळेस इथले ब्रिटिश अधिकारी आणि कलेक्टर जिल्हाधिकारी पळून गेले होते। म्हणजे सोलापूरसुद्धा भगतसिंगाचं अनुकरण केल्यानंतर 4 दिवस स्वतंत्र राहिलं होतं। मग अशा स्वतंत्र वीराचं स्मरण सोलापूरकरांना असावं हा एकमेव उद्देश ठेवून भगतसिंग यांचा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी नगरसेवक विनायक अण्णा विटकर व आस्था सामाजिक संस्था, आनंद तालीकोटी, विलास कोले साहेब व सर्व मित्रपरिवार तसेच व्यास शेठजी इथे उपस्थित आहेत। विनायक विटकर साहेब कायमस्वरूपी त्यांची साथ, तालीकोटी सर असेल, शेठजी सर असतील, आपण सर्वच या ठिकाणचे मित्रमंडळी योगेश सरांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हाकेला आपण सगळेजण ओ देतोय आणि प्रत्येक त्यांच्या धडाडीच्या सामाजिक कार्यात एकत्र येत असताना ज्या ज्या काही त्यांच्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत, या शहराप्रती किंवा शहराच्या प्रेमापोटी तर या सामाजिक क्षेत्रात पुढे जाताना आपण सगळेजण त्यांना साथ देत आहे। तर आजच्या या शहीद दिनाच्या माध्यमातून शहीद वीरांना आदरांजली देत असताना आपण सुद्धा या समाजाचं आणि देशाचं काहीतरी देणं लागतो आणि ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी आपल्या कृतीतनं आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे आणि समाजाला पुढे देत असताना नवनिर्माण म्हणून आता जो युवक आहे खडबडून जागा झाला पाहिजे